नांदेड जिल्ह्यातील तालुका देगलूर येथील रहिवासी सचिन यादवराव वणजे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना दिनांक 6 मे रोजी त्यांचं वाहन दरीत कोसळून वीरमरण आलं। आज दिनांक 9 मे 2025 वार शुक्रवार शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले। शहीद जवानांचे वडील यादवराव वणजे यांनी मुख अग्नी दिली। यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण, कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, बिलोली देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोसावी, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलम कांबळे, माजी आमदार सुभाषराव साबणे, बालाजी पाटील खतगावकर, सुरेश दादा गायकवाड, राजवन्ना गायकवाड आदींची उपस्थिती होती। 97 आरटी ब्रिगेड औरंगाबादचे कर्नल अभिषेक भुटानी, 6 महार रेजिमेंटचे मेजर संदीप कुमार, जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल कदम, सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मुदखेड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, जिल्हाध्यक्ष तथा मुखेड येथील राजे छत्रपती मिलिटरी अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील पाळेकर तसेच माजी सैनिक शशिकांत लोखंडे, चंद्रकांत तेलंगे व सुनील चंदते यांनी विशेष सहकार्य केलं। 6 महार रेजिमेंटचे मेजर संदीप कुमार यांनी तिरंगा ध्वज वीरपत्नी माधुरी वणजे तसेच आई वडील यांना प्रदान केल्या। मान्यवरांनी शोक संदेश व श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर पोलीस हेडक्वार्टर गार्ड नांदेड गार्ड व 97 आरटी ब्रिगेड गार्ड औरंगाबाद यांनी 18 तोफांची सलामी दिली। अंत्यविधीसाठी पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील सामाजिक तथा राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच महिला व नागरिकांची प्रचंड गर्दी होती। अंत्यविधीसाठी सूत्रसंचालन सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पाळेकर यांनी केलं। त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील पाळेकर व सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी शासन व प्रशासनाला शहीद सचिन वणजे यांचा देगलूर शहरात शासकीय जागेत भव्य स्मारक उभारण्यासाठी माननीय खासदार उपस्थित सर्व आमदार, जिल्हाधिकारी नांदेड, सर्व विभागातील प्रमुख अधिकारी यांनी मनावर घेतला तर नक्कीच शहीद जवानांचं स्मारक देगलूर शहरात होईल व शहीद जवानांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।